हाय स्टुडंट्स, लास्ट कंटिन्यू चॅप्टर आपण हा कंप्लीट केलेला आहे आणि नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करतोय जो आहे डिफरन्शिएशन. मग ऍक्च्युली डिफरन्शिएशन म्हणजे काय आहे तर एखादी मोठी क्वांटिटी आहे आणि त्या मोठ्या क्वांटिटीचे छोटे छोटे पार्ट करणं म्हणजे ऍक्च्युली डिफरन्शिएशन आहे. मग ऍक्च्युली डेरिव्हेटिव्हची किंवा डिफरन्शिएशनची डेफिनेशन काय आहे तर इथे मी सगळं लिहून घेतलेलं आहे डेफिनेशन, जेणेकरून आपला वेळ वाचावा. ठीक आहे. सो डेफिनेशन, इफ x and x plus h where h is a small increment belongs to the domain of f, x आणि x plus h जर f च्या डोमेन मध्ये जात असतील and if this limit exists, what limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. If this limit exists, then we say that the function f is a differentiable or derivable. जर हे लिमिट एक्झिस्ट झालं तर आपण म्हणू शकतो की आपलं जे फंक्शन आहे f ते डिफरन्शिएबल आहे किंवा डेरिव्हेबल आहे ऍट x ला. ओके, जर हे लिमिट एक्झिस्ट झालं तर. अँड दिस लिमिट, हे जे लिमिट आहे इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऍट x. तर ह्या लिमिटलाच काय म्हणतात, f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह म्हणतात किंवा f चा डेरिव्हेटिव्ह म्हणतात. ओके, विच इज डिनोटेड बाय, मग याचं नोटेशन काय आहे, f डॅश x असं पण लिहितात, और d अपॉन dx ऑफ f ऑफ x, किंवा रीड करताना तुम्ही असं पण करू शकता d dx ऑफ f ऑफ x किंवा df बाय dx. ओके, बघा जर हे लिमिट एक्झिस्ट झालं तर आपण म्हणू शकतो की आपलं फंक्शन डिफरन्शिएबल आहे किंवा डेरिव्हेबल आहे. ठीक आहे. आणि ह्या लिमिटलाच काय म्हणतात, फंक्शन f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह म्हणतात. आणि त्याचं नोटेशन काय आहे, f डॅश x और d अपॉन dx ऑफ f ऑफ x किंवा d बाय dx ऑफ f ऑफ x असं पण म्हणतात किंवा df बाय dx, हे त्याचं नोटेशन आहे. सो फायनली मी लिहिले f डॅश x इज इक्वल टू आपलं लिमिट काय मिळालंय आपल्याला, f डॅश x इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h. हा फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा आहे आणि याला म्हणतात फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर ह्या चॅप्टरमध्ये, डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये आपल्याला व्हेरियस फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे बाय युजिंग दिस प्रिन्सिपल. सो हे फर्स्ट प्रिन्सिपल तुमचं एनी हाऊ पार्टच हवं. f dash x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. Okay, so by using this result or by using first principle we have to find derivative of various functions. So this is very important. ठीक आहे. सो डेरिव्हेटिव्ह ची डेफिनेशन आपल्याला कळाली. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x ऍट अ पॉइंट आपल्याला काढायचं आहे. ऍट अ पॉइंट म्हणजे काय, x इज इक्वल टू एखादा पॉइंट आपण टाकू शकतो. सो सिम्पली फक्त ह्या फॉर्म्युल्यामध्ये मी x इज इक्वल टू काय पुट केलेला आहे, a पुट केलेला आहे. बघा जिथे जिथे x आहे तिथे तिथे a पुट केले. सो व्हॉट वी हॅव, f डॅश a इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h. आणि याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x ऍट x इज इक्वल टू a. ठीक आहे. नेक्स्ट आहे राईट हँड डेरिव्हेटिव्ह. जसं लिमिट मध्ये लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट होतं, सिमिलरली हियर राईट हँड डेरिव्हेटिव्ह अँड लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह. मग काय आहे, याच्यावरनच आहे ती कन्सेप्ट, काही अवघड नाही. y is equal to f of x is any real valued function. y is equal to f of x is any function and a is any real number. a हा काय घेतला, रियल नंबर. इफ दिस लिमिट एक्झिस्ट, फक्त डोक्यावरती कुठला साइन आहे, प्लस साइन आहे, कारण कुठला डेरिव्हेटिव्ह घेतो आपण, राईट हँड डेरिव्हेटिव्ह. इफ लिमिट h टेंड्स टू 0 प्लस f of a plus h minus f of a upon h. This limit exists. If this limit exists, then this limit is called right hand derivative of f at x is equal to a. या लिमिटलाच काय म्हणतात, राईट हँड डेरिव्हेटिव्ह म्हणतात. कुणाचा, f ऑफ x चा, पण कुठल्या पॉइंटला, x इज इक्वल टू a ला. मग याचं नोटेशन काय आहे, अँड इज डिनोटेड बाय राईट हँड डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून डोक्यावरती प्लस आहे बघा. आणि आताच आपण बघितलं, जर फंक्शन f ऑफ x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा देतो आपण, f डॅश x. त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डोक्यावरती प्राइम देतो आपण. सो डेरिव्हेटिव्ह म्हणून डोक्यावरती डॅश घेतला आणि राईट हँड आहे म्हणून डोक्यावरती प्लस साइन दिला. किंवा तुम्ही असं पण करू शकता, f डॅश a लिहू शकता आणि इकडच्या साईडने r लिहायचा, r फॉर राईट हँड डेरिव्हेटिव्ह. ओके, जसं राईट हँड डेरिव्हेटिव्ह आहे सिमिलरली तसंच कोण आहे, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह. सो शॉर्टकट मध्ये मी फक्त फॉर्म्युला लिहिलाय. जसं राईट हँड डेरिव्हेटिव्ह साठी काय येणार, f डॅश ऑफ a प्लस इज इक्वल टू दिस लिमिट. सो लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह साठी काय येणार, f डॅश ऑफ a मायनस इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 मायनस f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h. ठीक आहे. सो आपण काय काय बघितलं, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह बघितलं, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x ऍट x इज इक्वल टू a, राईट हँड डेरिव्हेटिव्ह अँड लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह. ओके, नाउ वी हॅव टू सी लेबनिझ नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, डेरिव्हेटिव्हचं लेबनिझ नोटेशन आपल्याला बघायचं आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह दोन प्रकारचा असतो. जर हा सिम्बॉल असेल तर याला डॅबा म्हणतात
हे म्हणजे असतं पार्शियल डिफरन्शिएशन किंवा सिंपल. मी जर डी घेतला तर हे झालं सिंपल डिफरन्शिएशन किंवा याला ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन पण म्हणतात. आणि जर मी डेल्टा घेतला, हा डॅबा आहे आणि हा डेल्टा आहे, फरक लक्षात ठेवा. डॅबा म्हणजे पार्शियल डिफरन्शियल किंवा डिफरन्शिएशन, डी म्हणजे सिंपल, त्याला ऑर्डिनरी डिफरन्शिएशन म्हणतात, आणि डेल्टा म्हणजे इन्क्रीमेंट असते एखाद्या फंक्शन मध्ये किंवा एखाद्या नंबर मध्ये घेणारी इन्क्रीमेंट असते. ओके, सो आपण बघतो आहोत लेबनिझ नोटेशन. काय आहे बरं हे लेबनिझ नोटेशन? लेबनिझ नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचं काय बघतो आपण? लेबनिझ नोटेशन काय आहे? कन्सिडर द फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. गिव इक्वेशन नंबर फर्स्ट. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज एनी फंक्शन. ठीक है. लेट डेल्टा एक्स बी द इंक्रीमेंट इन एक्स. मी काय केलं, एक्स मध्ये डेल्टा एक्स ही इन्क्रीमेंट घेतली. अजून एक मला तुम्हाला सांगायचंय, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन घेतो, याचा अर्थ y इज अ फंक्शन ऑफ एक्स. y कुणावरती डिपेंड आहे? एक्स वरती डिपेंड आहे. म्हणजे एक्स ला म्हणतात इंडिपेंडंट व्हेरिएबल, कारण तो कुणावर डिपेंड नाहीये, आणि y ला म्हणतात डिपेंडंट व्हेरिएबल. पुन्हा बघा, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे मी फंक्शन घेतलेलं आहे, तर आपल्याला इथे असं दिसतंय की y इज अ फंक्शन ऑफ एक्स. y हा कुणावरती डिपेंड आहे? एक्स वरती डिपेंड आहे. y हा एक्स वरती डिपेंड आहे म्हणून y ला डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात, आणि एक्स हा कुणावरही डिपेंड नाही म्हणून त्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात. आणि जेव्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो तेव्हा डेरिव्हेटिव्ह हा डिपेंडंट व्हेरिएबलचा घेतात विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल हा वरती असतो आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल हा खाली असतो. सो डेरिव्हेटिव्ह घेताना डिपेंडंट व्हेरिएबलचा विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल घेतात. ठीक आहे. सो एक्स मध्ये जर चेंज झाला, ऍज एक्स चेंजेस देन व्हॅल्यू ऑफ वाय ऑल्सो चेंजेस. जर एक्स ची व्हॅल्यू चेंज केली आपण तर वाय मध्ये पण काय होणार आहे? चेंज होणार आहे, बिकॉज वाय इज डिपेंड ऑन एक्स. कारण वाय हा कुणावरती डिपेंड आहे? एक्स वरती डिपेंड आहे. सो मी काय केलंय, लेट डेल्टा एक्स बी द इन्क्रीमेंट इन एक्स. एक्स मध्ये इन्क्रीमेंट घेतली डेल्टा एक्स. जर एक्स मध्ये इन्क्रीमेंट घेतली मी, एक्स मध्ये चेंज झाला म्हणजे करस्पॉन्डिंग वाय मध्ये पण काय होणार आहे? चेंज होणार आहे. देअरफॉर डेल्टा वाय बी द इन्क्रीमेंट इन वाय करस्पॉन्डिंग टू एक्स. एक्स मध्ये इन्क्रीमेंट घेतल्यामुळे एक्स मध्ये चेंज झाला, आणि एक्स मध्ये चेंज झाल्यामुळे ऑटोमॅटिक वाय मध्ये पण काय होणार आहे? चेंज होणार आहे. सो डेल्टा एक्स मी ही एक्स मध्ये इन्क्रीमेंट घेतली, सो ऑटोमॅटिकली डेल्टा वाय ही इन्क्रीमेंट कुणामध्ये घेतली? मी वाय मध्ये घेतली करस्पॉन्डिंग टू एक्स. ओके, सो मी थोडासा चेंज लिहिते. वाय कसा लिहिते मी आता? नवीन वाय, वाय प्लस डेल्टा वाय इन्क्रीमेंट घेतली. ठीक आहे, विच इज इक्वल टू एफ ऑफ, आणि एक्स कसा लिहिणार? एक्स प्लस डेल्टा एक्स. गिव इक्वेशन नंबर सेकंड. नाउ सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. दोघांची काय घेतोय? सबट्रॅक्शन. सो y प्लस डेल्टा वाय मायनस कोण आहे इकडे LHS ला? y, विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स, आणि इकडे कोण आहे? मायनस एफ ऑफ एक्स. सो प्लस वाय अँड मायनस वाय गेट कॅन्सल. सो व्हॉट वी हॅव? डेल्टा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स. इथपर्यंत क्लिअर झालं? ओके, डिवाइड बोथ साइड्स बाय डेल्टा एक्स. दोन्ही साइडला कशाने डिवाइड करायचंय? डेल्टा एक्स ने डिवाइड करायचंय. सो व्हॉट वी हॅव? डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स होल अपॉन डेल्टा एक्स. दोन्ही साइडला डेल्टा एक्स ने काय केलं आपण? डिवाइड केलं. नाउ टेकिंग लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइड्सला काय घ्यायचंय? लिमिट. सो व्हॉट वी हॅव? लिमिट डेल्टा x tends to 0 delta y by delta x, which is equal to limit delta x tends to 0 f of x plus delta x minus f of x whole upon delta x. ठीक आहे, याने काय फरक पडला? काय करतो नेमकं? ऍक्च्युली काय करतो आपण? तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये इथे h आहे, इथे h आहे आणि इथे h आहे. सो तिथे h ही इन्क्रीमेंट होती आणि इथे डेल्टा x ही इन्क्रीमेंट आहे. सो बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल याला आपण काय म्हणू शकतो? f डॅश x पण म्हणू शकतो, किंवा यालाच आपण y डॅश पण म्हणू शकतो. y डॅश म्हणू शकतो, y1 पण म्हणू शकतो, आणि dy बाय dx पण म्हणू शकतो.
ओके. सो फायनली आपल्याला काय मिळालंय, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू dy बाय dx अँड दिस इज कॉल्ड लेबनिज नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू काय, बघा डेल्टाचं कन्वर्जन कशामध्ये होतंय, डी मध्ये होतंय. सो डीवाय लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू dy बाय dx अँड दिस इज कॉल्ड लेबनिज नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍक्च्युअली ही थिअरी तुम्हाला खूप युजफुल नाही, पण हे कसं आलं त्याच्यासाठी मी हे एवढं सगळं केलं. सिम्पली काय केलं, सगळ्यात पहिले लेट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बी एनी फंक्शन. Here x is an independent variable and y is a dependent variable. Take delta x with a small increment in x, therefore delta y with the corresponding increment in y. ठीक आहे. सो इन्क्रिमेंट झाल्यानंतर जे इक्वेशन आहे ते लिहिलं आपण, दोघांची सबट्रॅक्शन घेतली, सबट्रॅक्शन घेतल्यानंतर हे मिळालं आपल्याला, डिवाइड बोथ साइड्स बाय डेल्टा एक्स, देन वी गेट दिस. टेकिंग लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 on both sides, then we get this. And by using first principal value of this is f dash x or y dash or y1 or dy by dx. So finally we have limit delta x tends to 0 delta y by delta x is equal to dy by dx and this is called Leibniz notation of derivative. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. ठीक आहे, एक रिमार्क मला तुम्हाला सांगायचं आहे, हे रफ करते एकदा मी. आताच मग आपण कोण कोण फाइंड आउट केले, राईट हँड डेरिव्हेटिव्ह आणि लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केले. ओके. सो रिमार्क म्हणा किंवा नोट म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. इफ एफ ऑफ एक्स किंवा इफ म्हणायची सुद्धा गरज नाही, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऍट एक्स इज इक्वल टू ए, यालाच आपण काय म्हणतो रे, एफ डॅश ए. बरोबर. f of x is differentiable at x is equal to a if and only if right hand derivative is equal to left hand derivative. म्हणजे नेमकं काय सांगताय मॅडम, जर आपलं फंक्शन x is equal to a ला डिफरन्शिएबल असेल, म्हणजे f dash a जर एक्झिस्ट होत असेल आपला, f of x is differentiable at x is equal to a if and only if right hand derivative is equal to left hand derivative. म्हणजे फंक्शन डिफरन्शिएबल असेल तर राईट हँड डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह असं लिहू शकतो आपण, किंवा लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह दोघं इक्वल आले तर फंक्शन डिफरन्शिएबल आहे त्या पॉइंटला असं आपण म्हणू शकतो. आणि याच्यावरनं अजून एक रिमार्क आहे, इफ राईट हँड डेरिव्हेटिव्ह इज नॉट इक्वल टू लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह. बघा, दोघं जर इक्वल असेल तर फंक्शन कसं असतंय, डिफरन्शिएबल. दोघं कसे आलेत, नॉट इक्वल टू, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, देन एफ ऑफ एक्स इज कसं असेल, फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल ऍट एक्स इज इक्वल टू ए, किंवा आपण म्हणू शकतो की एफ डॅश ए डज नॉट एक्झिस्ट. क्लिअर. बघा, डिफरन्शिएबल असेल तर दोघं इक्वल असतात, दोघं इक्वल असतील, दोघं म्हणजे कोण, राईट हँड डेरिव्हेटिव्ह आणि लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह. इक्वल असेल तर फंक्शन डिफरन्शिएबल येतं. मग नॉट इक्वल टू असेल तर फंक्शन कसं येणार, नॉट डिफरन्शिएबल, म्हणजेच आपण म्हणू शकतो एफ डॅश ए डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. सो आपण काय काय बघितलं, डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघितली, डेरिव्हेटिव्ह ऍट अ पॉइंट, राईट हँड डेरिव्हेटिव्ह, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर लेबनिज नोटेशन पण आपण बघितलं, आणि हा महत्वाचा रिमार्क जो आपल्याला पुढे रिलेशन बिटवीन डिफरन्शिएबिलिटी आणि कंटिन्युटी याच्यामध्ये हा वापरायचा आहे. सो हा रिमार्क खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि आता आपण व्हेरियस टाइप्सचे फंक्शन्स आहे, त्या फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे आहे बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल. पण फर्स्ट प्रिन्सिपलनी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्याच्या आधी आपल्याला काय बघायचं आहे किंवा कुणाचे फॉर्म्युले बघायचे आहेत ते आपण एकदा घेणार आहोत आणि मग फर्स्ट प्रिन्सिपलचा यूज करणार आहोत. ठीक आहे. सो एकदा मी इकडे घेते फंक्शन. ऍक्च्युली आपल्याला काय काढायचं ते कळायला पाहिजे ना तुम्हाला. इकडे घेते फंक्शन, तुम्ही त्याला वाय पण म्हणू शकता. ठीक आहे. आणि इकडे याचा काय घेते मी, डेरिव्हेटिव्ह. मला जेवढे जेवढे आठवत आहे मी ते सगळे लिहिते. वाय जर फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह वाय डॅश पण लिहू शकता तुम्ही, किंवा dy बाय dx पण लिहू शकता. आता सांगितलं ना लेबनिज नोटेशन. ठीक आहे. सो ठीक, फंक्शन घेते मी. सगळ्यात पहिले के, वेअर के इज अ कॉन्स्टंट. के हा काय आहे, हवं तर इथे लिहिते मी, वेअर के इज कॉन्स्टंट. के जर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा काय असतो, 0 असतो. ओके. मग फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं 1, 1चा डेरिव्हेटिव्ह पण काय येईल, 0. त्याच्यानंतर एक्स रेस टू एन, वेअर एन इज अ नॅचरल नंबर. ओके. एक्स रेस टू एन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतात, पॉवर पुढे घेतात आणि 1 ने कमी करतात.
हे आपल्याला बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल बघायचं आहे, पण नेमकं काय बघायचं म्हणून आपण हे फॉर्म्युले घेतलेले आहे. ठीक आहे. सो एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तो पॉवर पुढे घ्यायचा आणि एकने कमी करायचा. त्याचं एक्झाम्पल घेऊन टाकूया. एक्स रेस टू 3 पॉवर पुढे घेणार आणि एकने कमी करणार. एक्सच्या डोक्यावरती कोण आहे, 1. पॉवर पुढे घेतला आणि एकने कमी केला. ऑलरेडी 1 होता, एकने कमी केला म्हणजे काय झाला, 0. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, 1. सो एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1. ठीक आहे. त्याच्यानंतर ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असतो. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स इज ए रेस टू एक्स इंटू लॉग. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1/2 रूट एक्स. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज cos x. Derivative of cos x is minus sin x. Derivative of tan x is sec square x. Derivative of cot x is minus cos x square x. ठीक आहे. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x is sec x into tan x. Derivative of cosec x is minus cosec x into cot x. Derivative of log x is 1/x. ओके. अजून कुठला राहिला, आय थिंक सगळे रिझल्ट झालेले आहेत, मला नाही वाटत कुठला रिझल्ट राहिला. ठीक आहे. सो हे झाले फंक्शन्स आणि हे झाले त्याचे डेरिव्हेटिव्ह. पण हे आपल्याला फाइंड आउट करायचे बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. ठीक आहे. बघा, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0. मग तुम्ही 1 घ्या, 100 घ्या, 1000 घ्या, डेरिव्हेटिव्ह काय येणार त्याचा 0 येणार. एक्स रेस टू एन असेल तर पॉवर पुढे घ्यायचा आणि एकने कमी करायचा. त्याच्यावरून आपण एक्स क्यूबचा पण काढला बघा, 3 पुढे आला आणि पॉवर एकने कमी केला. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. ए रेस टू एक्सचा ए रेस टू एक्स इंटू लॉग. रूट एक्सचा 1/2 रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर एक्स. cot x चा मायनस cosec स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इंटू tan x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x मायनस cosec x इंटू cot x. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला एनी हाऊ पाठ करायचे, कारण पुढे गेल्यानंतर अजून फॉर्म्युले वाढणार आहेत. सो हे फॉर्म्युले तुमचे पाठ असतील तरच तुम्ही डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करू शकता, कारण डेरिव्हेटिव्हच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्टेपला लगेच फॉर्म्युला लागतो. आता यातले आपण काही मोजके फॉर्म्युले घेऊयात. कॉन्स्टंटचा एक घेऊयात. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉटचा घेते, अजून कुठला घेऊ, ई रेस टू एक्स नको, लॉग एक्सचा घेऊ. ठीक आहे, लॉग एक्स घेते. हे 3 फॉर्म्युले मी घेते बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल आणि उरलेले तुम्हाला होमवर्कला आहे. उरलेले म्हणजे कुठले, हे काही नाही बघा, हा एक्स रेस टू एन, ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स. हवं तर आपण ए रेस टू एक्सचा पण घेऊया. ठीक आहे. ए रेस टू एक्स पण आपण घेऊया. रूट एक्स, साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स and these 2 are for homework. आपण इथे 4 घेऊया. ठीक आहे. कॉन्स्टंट, ए रेस टू एक्स, कॉट एक्स आणि लॉग एक्स. लेट कुणाचं घेतो आपण, कॉन्स्टंटचं. सो त्याला फंक्शन नाव देऊयात ना कॉन्स्टंटला. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के, वेअर के इज any constant, where k is constant. ठीक आहे. सो मी फर्स्ट प्रिन्सिपल लिहिते एकदा. काय आहे ते, f डॅश x इज इक्वल टू लिमिट, झालंय का पार्ट, लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x होल अपॉन h. ठीक आहे. मग हे बघा, इथे आपल्याला कोणाची गरज आहे, f ऑफ x ची गरज आहे, जो आहे आपल्याकडे. अजून कोण हवा आहे, f ऑफ x प्लस h. याच्यावरनं आपण f ऑफ x प्लस h काढू शकतो. बापरे, कसं काढायचा मॅडम, काहीच नाही. एक्स कशाने रिप्लेस करायचा, एक्स प्लस एच. पण इथे कॉन्स्टंट आहे, काही फरक पडेल का नाही, म्हणजे एफ ऑफ एक्स प्लस एच पण पुन्हा काय मिळालं आपल्याला, केस मिळाला. ठीक आहे. व्हॅल्यू टाकूयात आपण, विच इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0. काय व्हॅल्यू आहे, के, आणि एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू ऑल्सो के अपॉन एच. म्हणजेच लिमिट एच टेंड्स टू 0 0 अपॉन एच. 0 अपॉन समथिंग 0. सो लिमिट h टेंड्स टू 0 0. सो विच इज इक्वल टू 0. म्हणजे हा मिळाला आपल्याला f डॅश x. कुणाचा डेरिव्हेटिव्ह मिळाला, कॉन्स्टंटचा. आणि बघा, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 0. हाच लिहून दिला ना मी तुम्हाला फॉर्म्युलामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा बघूया, ए रेस टू एक्स. ठीक आहे. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स.
ठीक आहे. याच्यावरनं एफ ऑफ एक्स प्लस सी एच काय येईल मग? एफ ऑफ एक्स प्लस एच काय येणार? एक्सच्या ठिकाणी काय टाकायचा? एक्स प्लस एच म्हणजेच ए रेस टू एक्स प्लस सी एच. ओके, माझ्या मते हे आपण असं पण लिहू शकतो विच इज इक्वल टू ए रेस टू एक्स इंटू ए रेस टू एच. आता काय वापरणार? फर्स्ट प्रिन्सिपल, देअरफोर एफ डॅश एक्स इज इक्वल टू, ठीक आहे, तुमच्यासाठी म्हणून लिहिते मी पुन्हा, लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच विच इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच काय आहे? a raised to x into a raised to h minus what is f of x? a raised to x whole upon h. h tends to 0 आहे बघा. ओके, इथे पण a raised to x दिसतो, इथे पण a raised to x दिसतो. So take a raised to x common. So we have limit h tends to 0 a raised to x. So what is in bracket a raised to h minus 1 whole upon h. Now all variables are in h. All here function is in h. So a raised to x is a constant. So take outside. So a raised to x limit h tends to 0 a raised to h minus 1 upon h which is equal to a raised to x. आणि हे कुठल्या फॉर्म मध्ये आलं? a raised to x च्या फॉर्म्युल्यामध्ये. So what is value of this? log a and this is f dash x. हा काय मिळाला? डेरिव्हेटिव्ह मिळाला. कुणाचा? a raised to x. बघा a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळाला? a raised to x into log a. लिहिला तर हा मी आता फॉर्म्युलामध्ये. सो बघा किती सोपं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठला घ्यायचा ठरला आपला? कॉट एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉट एक्स. सो एफ ऑफ एक्स प्लस एच काय मिळेल आपल्याला? कॉट ऑफ एक्स प्लस एच. जे मी कॉटला अप्लाय करते ना ते सेम तुम्हाला कुणाला अप्लाय करायचं आहे? टॅनला अप्लाय करायचं. ठीक आहे, सो काय लिहिणार? फर्स्ट प्रिन्सिपल अपॉन एच. सो पुट दी व्हॅल्यूज. लिमिट एच टेंड्स टू 0 कॉट ऑफ एक्स प्लस एच minus cot x whole upon h, and we know that limit h tends to 0. Cot can be written as cos of x plus h upon sin of x plus h. Similarly, cos x upon sin x and whole upon h. Okay, so which is equal to limit h tends to 0. By taking cross multiplication, we get sin x into cos of x plus h minus cos x into sin of x plus h whole upon this h as it is sin of x plus h into sin x. ठीक है, so sin cos cos sin which formula? Limit h tends to 0 sin of, याला a म्हणूयात आणि याला b म्हणूयात, sin a cos b minus cos a sin b. सो sin of a minus b चा फॉर्म्युला मिळालाय. सो sin x minus x plus h. ठीक आहे, and whole upon h into sin of x plus h into sin x. ठीक आहे, therefore what we find? f dash of x. Therefore f dash x is equal to limit h tends to 0 sin of minus h. How? हा पॉझिटिव्ह x आणि निगेटिव्ह x काय झाला? कॅन्सल. ठीक आहे, होल अपॉन h sin of x plus h into sin x. ठीक है, and we know that limit h tends to 0 minus sin h. हे कशावरून लिहिलंय? we know that sin of minus theta is always minus sin theta. ठीक है, so separate the limit. Minus limit h tends to 0 sin h upon h into 1 upon limit
h tends to 0, this sin of x plus h into sin x. ठीक है, therefore f dash x is equal to, this minus sign is as it is, value of this is 1, which is into 1 upon h is equal to the 0 टाकला तर sin x and sin x, sin square x. So 1 upon sin square means cosec square x, आणि म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x इज मायनस cosec square x होता ना टेबल मध्ये. ओके, सो 3 फंक्शन्स आपण काढलेला आहे. अजून एक काढूयात लास्ट, log x. f of x is equal to log x. From this we have f of x plus h, which is equal to log of x plus h. And now this is our first principle. Whole upon h. ठीक है, so which is equal to limit h tends to 0, log of x plus h minus log x upon h. So what next? Limit h tends to 0, log of x plus h upon x whole upon h. काय झालंय? log m minus log n कसा लिहू शकतो आपण? log of m upon n. ओके, so which is equal to limit h tends to 0, this x get cancelled, just separating the denominator. Okay, so 1 plus h upon x whole upon h. ठीक है, so by using our result, इथे फर्स्ट 1 हवा आहे, इथे जो नंबर आहे तोच नंबर खाली हवा आहे का? नाही. सो काय करणार? 1 अपॉन x ने मल्टिप्लाय पण करणार आणि डिवाइड पण करणार. बरोबर लिहिला का मी? ठीक आहे, सो बाय युजिंग आवर रिझल्ट काय व्हॅल्यू आहे याची? याची व्हॅल्यू काय आहे? 1 आणि इनटू कोण आला? 1 अपॉन x. सो फायनली f डॅश x इज इक्वल टू 1 अपॉन x. बघा log x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळाला? 1 अपॉन x. सो तुम्हाला होमवर्कला कोण कोण आहे? e रेस टू x, त्याच्यानंतर sin x, cos x, tan x, sec x, cosec x, root x. ऑल दीज फंक्शन्स आर फॉर होमवर्क. या सगळ्यांचा तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. ठीक आहे, थांबूयात आपण.